हॅलो स्टुडंट्स, आज 10th स्टँडर्डचा 2024चा फर्स्ट पेपर झाला आहे मराठी. खूप सोपा पेपर होता. थोडंसं डिस्कशन करूयात त्याबद्दल. ठीक आहे. तर पहिलाही पॅरेग्राफ खूप सोपा होता. फक्त आपल्याला पहिला क्वेश्चन काय होता, उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यानंतर कानांवर येणारी वाक्य. तर काही नाही, हात दाखवून अवलक्षण पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी पॅरेग्राफमध्ये 2 वाक्य आहेत. तर ती तुम्ही लिहायची होती. त्याच्यानंतर आकृतीबंध पूर्ण करामध्ये कार्डवरील दाखवलेलं वजन. तर पहिले जेव्हा त्यांनी चेक केलं तेव्हा किती होतं, रात्रंदिवस कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होतं, म्हणजे किती 181 पाऊंड असं वजन होतं. तर ते त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द. तर तेव्हा त्याची आस्था केव्हा वाढू लागली इथे दिले बघा, प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. तर इतकं सोपं होतं. स्वमत तर तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं होतं की वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न. ठीक आहे. त्याच्यानंतर उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर रेखा मावशींची कामं कुठली होती याच्यामध्ये, काय कामं करायच्या त्या, ते लिहायचं होतं. कामं कुठली दिली आहेत, तर आल्या आल्या त्यांनी किचनमध्ये सिंकमधील वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे मोर्चा वळवला, म्हणजे काय, भांडी घासणे. ठीक आहे. आणि दुसरी कामं काय, फरशी पुसणे, जे इथे तुम्ही वाचलाच असेल धडा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय, तर दार उघडणारा कोण, तर अभिषेक. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशी. अभिषेकचे आत्ते भाऊ सुमित. स्वच्छतेची भोगती स्नेहल. तर हे सगळे पॅरेग्राफमध्येच होतं. त्याच्यानंतर स्वमतसाठीचा क्वेश्चन जो आहे तो, सर्वांनी आठवड्यातून एकदा तरी सायकलचा वापर करावा. यात तुम्हाला समजलेला अर्थ मग ते तुम्ही तुमच्या मनानुसार लिहू शकता. खूप सोपं होतं ते. त्याच्यानंतर शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती, तर मानसिक आणि बौद्धिक इथेच दिलेलं आहे, मानसिक आणि बौद्धिक. त्याच्यानंतर टीप होती स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम. त्याच्यात दिलेत की चांगले परिणाम कुठले दिसून येतात वगैरे, बरोबर. कशा पद्धतीने अंधश्रद्धा समजावून वेगाने नाहीशा होत आहे वगैरे वगैरे. ते सगळं काय परिणाम होतील ते तुम्ही लिहिलं असेल तरी सोपं गेलं असेल. त्याच्यानंतर एका शब्दात उत्तर लिहामध्ये सर्वस्व असलेल्या गोष्टी, तर हात. इथे आहे हात माझे सर्वस्व. कवीचा जवळचा मित्र अश्रू, अश्रूच मित्र होऊन. सगळं इझी होतं. कृती पूर्ण करायची होतं की कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ. तर कुठली आहे प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ, बस तेवढी फक्त ओळ लिहायची होती, बरोबर. नंतर दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात या शब्दसमूहाचा अर्थ, त्याचं फक्त मिनिंग काय आहे ते लिहायचं होतं. मग दारिद्र्य म्हणजे गरिबी, हरघडी म्हणजे प्रत्येक वेळी. ॲक्च्युली हा हिंदी शब्द आहे, पण ठीक आहे, प्रत्येक वेळी आपण बोलू शकतो. सहाय्य, मदत, दुनिया, जग किंवा विश्व तुम्ही लिहू शकता. दोघांपैकी एकही चालेल. त्याच्यानंतर कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबद्दल तुमचे विचार स्पष्ट करा. जे काही तुम्हाला कवितेबद्दल माहिती आहे ते लिहिलं असेल तरी ठीक आहे, काही नाही. 2 कविता आल्या होत्या, सोप्या होत्या. अंकिला मी दास तुझा किंवा मग स्वप्न करू साकार. त्याच्याबद्दल सगळे हे होतं की कवी लिहायचे होते, कवितेचा विषय काय, न आवडण्याचे विषय, कारण. ठीक आहे. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ किंवा मग शब्दांचा अर्थ तुम्हाला विचारला होता. ठीक आहे. याचे मी पटकन तुम्हाला लिहून दाखवते. शॉर्टकट मी लिहिलं इथे की कवी संत नामदेव आहेत, अंकिला मी दास तुझं. दोघांपैकी तुम्हाला एका कविते संदर्भात लिहायचं होतं. तर अंकिला मी दास तुझेचे संत नामदेव आहे, त्याचा विषय परमेश्वराच्या भेटीची तीव्र इच्छा, आवडण्याचं न आवडण्याचं कारण तुम्ही लिहायचं होतं. आणि शब्दार्थ म्हणजे माता, आई, कनवाळू, दयाळू, काज म्हणजे काम, धेनू म्हणजे गाय. ठीक आहे. तर दुसरं आहे स्वप्न करू साकार. जर तुम्ही लिहिलं असेल तर त्याचे कवी आहेत किशोर पाठक. कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न त्यामध्ये रेखाटलं आहे, बरोबर. त्या ओळींचा अर्थ वगैरे ते लिहायचं होतं. आणि विभव म्हणजे ऐश्वर्य, शक्ती म्हणजे बळ, विश्व म्हणजे जग, हस्त म्हणजे हात. त्याच्यानंतर स्थूल वाचनामध्ये त्यांनी ह्यावेळेस डॉक्टर होमी बाबा यांची टीप दिली होती. जाता असतानाचा एक प्रश्न होता आणि कॅक्टसचं होतं. इझी होतं, काही नाही. त्याच्यात प्रकार ओळखायचा होता. ठीक आहे. उद्गारवाचक तुम्हाला इथे साईन दिसते म्हणून ते उद्गारवाचक आहे. मुलांनो रांगेत चला, आज्ञा केली आहे म्हणून आज्ञार्थी. ठीक आहे. तर ही कल्पना चांगली आहे, हे कसं आहे, नकारार्थी कन्वर्ट करायचं होतं फक्त. तर ही कल्पना चांगली नाही. जगात सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. हे झालं विधानार्थीमध्ये चेंज केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्प्रचार जे होते, रम्माण होणे, मग्न होणे, झोकून देणे, पूर्णपणे सहभागी होणे, अंगाचा तिळपापड होणे, संताप होणे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या मनाने काही लिहिला असेल. झाड, वृक्ष, घर, सदन, प्रामाणिक, अप्रामाणिक, सावध, बेसावध. खूप सोपा होता पेपर. ठीक आहे. समाजसेवा करणारा समाजसेवक, रस्ता, रस्ते, वचन फक्त आपल्याला बदलायचं होतं, भिंत, भिंती.
याच्यामध्ये सगळ्यात अचूक शब्द हा होता गारहाणी, आणि प्रक्रिया हा अचूक शब्द होता. त्याच्यानंतर हे प्रश्नचिन्ह आहे, हे अर्धविराम, हे उद्गारवाचक चिन्ह आहे, आणि हे अवतरण चिन्ह आहे. उपयोजित लेखनमध्ये ऑप्शन्स होते पत्रलेखन, सारांश लेखन, जे तुम्हाला योग्य वाटलं असेल ते तुम्ही लिहिलं असेल, पण हा विषय होता पत्रलेखनामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जाहिरात लेखन वेगळ्याच पद्धतीने विचारलं होतं यावेळेस, की त्याच्या खालची कृती आपल्याला सोडवायची होती. ठीक आहे. तर जाहिरात ऑलरेडी त्यांनी दिली होती, त्याच्यावर प्रश्न विचारले होते आपल्याला, त्याची कृती होती, फक्त आपल्याला लिहायचं होतं की काय दिलं होतं. ठीक आहे. मग बातमी होती, कथा पण छान होती, कथा पण इझी होती. निबंध लेखनात 3 टॉपिक होते. प्रसंग लेखन एक, की तुम्ही शालेय प्रजासत्ताक दिनास काय उपस्थित आहात त्याबद्दल त्याचं वर्णन करायचं होतं. त्याच्यानंतर आत्मकथन होतं, की मी क्रीडांगण बोलतोय, टॉपिक दिले होते, जस्ट पॉईंट दिले होते ते लिहायचे होते. आणि शेवटचं म्हणजे मी माझ्या देशाचा नागरिक, त्याबद्दल तुम्हाला काय करायचे आहेत, विचार फक्त लिहायचे आहेत या मुद्द्यांचा यूज करून. तर असा आपला मराठीचा पेपर होता, खूप सोपा होता. ठीक आहे.